गोलब साहेब नमस्कार. आज उमेदवारीचा अर्ज दाखल करताय आपण, काय सांगाल? काय आनंद आहे, आनंदाचं वातावरण आहे, परिवर्तनाची लाट आहे. आपण अचानक पद्धतीने शिवसेनेत प्रवेश केला. अचानक असं म्हणता येणार नाही. याला बऱ्याच घडामोडी कारणीभूत आहे, परंतु अंतर्गत ज्या घडामोडी आहेत ते जनतेला लवकर समजत नाही. पण ठीक आहे, कोणावर माझा दोषारोप नाहीये. शेवटी ही जनतेने घेतलेली निवडणूक आहे आणि जनताच ही निवडणूक हातात घेऊन ती पार पाडेल. सुनीता बोराडे, नीलमताई घोलप आणि कमलताई शेळखंडे हे सुरुवातीपासून एकत्र होते, आत्ताही एकत्र लढणार आहेत. काय झालं होतं की अशा तुम्ही एकमेकांची साथ सोडली नाही? कसं आहे, आता अंतर्गत ज्या गोष्टी झाल्यात, आज आनंदाचा दिवस आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी बाहेर येणं उचित ठरत नाही. परंतु राजकारण करत असताना आमचा सारखा कार्यकर्ता हा सर्वसामान्य कुटुंबातून येऊन राजकारण करतो साहेब. आणि माझ्या दृष्टीने मी ज्या थोर क्रांतिकारक असेल किंवा जे काही राजकारणी मोठे या देशामध्ये होऊन गेले, त्यांचं राजकारण अतिशय जवळून पाहिलेलं आहे. आणि राजकारणात तत्व आणि शब्दाला फार किंमत असते आणि ती किंमत मोजावी लागली तरी आज माझ्यासारखा कार्यकर्ता ती किंमत मोजायला तयार आहे. काय वाटतं विजय कोणाचा होईल? साहजिक आता विजय सर्वसामान्य कुटुंबातल्या या 3 महिला आहेत साहेब. या तिन्ही महिलांचा विजय हा झालेला आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. आजपर्यंत जिल्हा परिषद बाराव तांबे जिल्हा परिषद गटामध्ये अशी परिवर्तनाची लाट कधी आली नाही. आणि आता जे काही पैशाचा अमाप वापर सुरू आहे, अनेक वस्तूंची आमिषे द्यायचं काम चाललेलं आहे, हे का द्यावी लागत आहे याचा विचार जनता त्या निमित्तानं करत आहे. आणि केवळ हे सगळं करून त्या ठिकाणी विजय कुणाला मिळणार नाही. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. तुमचं म्हणणं असं येते का ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होणार? असं माझं म्हणणं वैयक्तिक नाही. तुम्ही इथे आलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही विचारू शकता. आज 100 गाड्या त्या ठिकाणी या पक्षप्रवेशामध्ये सहभागी होणार आहेत. आजचा नॉमिनेशन अर्ज त्या निमित्तानं तिन्ही उमेदवारांचा भरला जातोय आणि ही जनता उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली आहे. धन्यवाद साहेब, आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.